याला कोणाचं नाव द्यायचं तर मी क्षणाचा विचार न करता आपल्या तालुक्याचे पहिले आमदार, ज्यांनी जलक्रांती आणली, ज्यांनी एखादं मला मोठं पद नाही मिळालं तरी चालेल, पण मला माझ्या गावासाठी शेतीसाठी पाणी पाहिजे, पाण्यासाठी आग्रह धरणारा हा लोकनेता, यांचा इथं फोटो नसेल कदाचित, सीतारामभाई बिर्ला. अशा सीतारामभाई बिर्ला यांचं नाव ITIला देण्याचं शासनाने ठरवलं. मी सांगितलं, ते म्हटले का द्यायचं तेही त्यांना सांगितलं, आणि आज आपल्या एरंडोल ITIला त्यांचं नाव दिले गेलं आहे. म्हणून मला सीतारामभाई बिर्ला यांच्या कार्याचंही स्मरण करा असं वाटतं. मित्रहो, आपण सर्वांनी कुटुंब प्रबोधन या विषयातला गाभा समजून घेतला असेल. एकच जाता एवढंच सांगेल, आयुष्यात भरभरून सुख तुम्हाला आईवडिलांना द्यायचं असेल ना, तर उत्तम शिक्षण घ्या, यातले बारकावे तपासून घ्या, जे जे शिकता येईल ते शिकून घ्या, आणि आपल्या आईवडिलांना उतार वयामध्ये त्यांना प्रेम, आनंद आणि सुख समाधान द्या. आणि ही कुटुंब व्यवस्था कशी आपली अबाधित राहील यासाठी आपण सारे प्रयत्न करूया, आणि या कुटुंब व्यवस्थेच्या जागरात आपण प्रत्येक जण सहभागी होऊया. धन्यवाद. आणि आज या ठिकाणी संस्थेने आणि शासनातर्फे माझी निवड झाली वक्ता म्हणून, त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार व्यक्त करतो, आणि संस्थेनेही आमचा मान सन्मान केला त्याबद्दल त्यांच्या मी ऋणात राहू इच्छितो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.